नक्कीच आता मी या हा जो दिव्याचा जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथे आहे. आपण जरा बघतोय की हा मेन स्टेज बांधला गेलेला आहे. जेव्हा जेव्हा अभिजित पानसे यांना लोकांशी बोलायचं असेल तेव्हा ते वर येतील. म्हणजे हा पूर्ण डम्पिंग ग्राउंडचाच भाग आहे. आणि याच्या बरोबर स्टेजच्या मागे जर आपण झोपडीवरचं घर बघितलं तर अभिजित पानसेंना राहण्यासाठी बांधलेले हे घर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत इथली दिव्याचं हे डम्पिंग ग्राउंड हटवण्याचा आदेश दिला जाणार नाही तोपर्यंत ते इथून हलणार नाहीयेत. आता जर आपण बघितलं तर हा रस्ता जो आहे तो इथे डीडीटी पावडर टाकून स्वच्छ करण्यात आलेला आहे जेणेकरून अभिजित पानसेंना आतमध्ये घरापर्यंत जाता यावं. आपण जाऊया जरा घरात आणि बघूया की नेमकं अभिजित पानसेंसाठी बांधलेल्या या घरात कोणत्या सुखसुविधा आहेत आणि त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे. पण त्याच्या आधी हेही बघणं गरजेचं आहे की ज्या पद्धतीनं हा जो कचरा आहे या कचऱ्याच्या बरोबर मधोमध हे घर बांधलं गेलेलं आहे. अभिजित पानसे हे ठाणे शहराचे संपर्क प्रमुख आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. तुमच्या आंदोलनाचा एक वेगळा प्रकार इथे बघायला मिळतोय. साहजिकच आहे तुमचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आहे. तुमची यामागची भूमिका काय आहे? इथे जवळजवळ 4.25 लाख लोक इथे राहतात आणि हा प्रश्न खरा एवढे दिवस बाकीच्यांच्या का लक्षात आला नाही, का दुर्लक्ष केलं, म्हणजे हे खूप अस्वस्थता आहे मला. आम्ही जेव्हा इथे कार्यक्रम केला उत्सव दिवाचा तेव्हा 10-10 हजार लोक रोज येत होते आणि रोज संध्याकाळ झाली की एक 7 वाजता 7:30 वाजता इतका धूर यायला लागायचा की कलाकार पण म्हणजे अवधूत गुप्ते, भाऊ कदम, अजित परब, पुष्कर श्रोत्री यांच्या कलाकारांचा आवाज वर परिणाम झाला. आमच्या 10 दिवसात आम्हाला खोकला होणे, श्वसनाचे काही घशाचे विकार होणे, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होणे. अर्थात आम्ही ठाण्यावरनं तिकडून आलो त्यामुळे, पण इथल्या लोकांना त्याची सवय आहे. आणि जेव्हा मग त्या मुळाशी जायला लागलो तो प्रश्न इतका भयानक आहे की डॉक्टरांचं, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या धुरामुळे, या सगळ्या गोष्टीमुळे, या डम्पिंग ग्राउंडमुळे या इथल्या लहान मुलांचं आयुष्य 2 ते 10 वर्षांनी कमी होतंय. फार मोठी गंभीर बाब आहे आणि यासाठी हे आंदोलन पुकारलं जाते. आपण जरा बघूया अभिजित पानसे ज्या झोपडीवजा घरात राहणार आहेत. खरं तर झोपडीवजा नाही, व्यवस्थित छान काळजी घेत बांधलं गेलं असलं तरी साधंच आहे. अनेक गोष्टींची काळजी घेतली गेली, त्यांची स्वतःची ते बॅग भरलेली आहे. त्यांचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत हे दिव्याचं डम्पिंग ग्राउंड हटवलं जाणार नाहीये तोपर्यंत ते हलणार नाहीत. पण अभिजितजी तुमच्याकडे एक जाणून घ्यायचं की मनसे नेहमीच आक्रमकपणे चांगले महत्वाचे मुद्दे उचलते, आक्रमकता दाखवते, पण मग मध्येच ते मुद्दे सोडून देते. या मुद्द्याबाबत असं होईल का? मला असं वाटतं की 4 लाख लोकांच्या जर मरणाचा प्रश्न असेल तर मध्ये मुद्दा तेव्हा सोडला जाईल की जेव्हा मी पहिले मरीन. तर आपण पाहतो की ते त्यांच्या एकंदर भूमिकेबाबत आक्रमक आहेत, गंभीर आहेत. पण महत्वाची ही गोष्ट आहे की मनसेनं आतापर्यंत जे काही मुद्दे उचलले होते त्यांना मध्येच बगल दिली किंवा मध्येच सोडले गेले होते. तर हा मुद्दा कितपत उचलून धरला जातोय? अभिजित पानसेंचं हे आंदोलन यशस्वी होते की नाही आणि त्यांच्याकडे हे आंदोलन यशस्वी होण्यामागे हे दिवावासियांचं हितच आहे.